brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडल्या गेल्या 2 दिवसांमध्ये. मगाशी पण आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करत होतो की एका सत्ताधारी पक्षाचे आमदार एका त्यांच्या घरी ते बसलेत आणि तिकडे पैशाची बॅग आहे असं त्या व्हिडिओमध्ये दिसून आलं. आणि दुसरे सत्ताधारी पक्षाचे आमदार MLA हॉस्टेलमध्ये एका वेटरला मारहाण करतायत असं बघायला मिळालं. आता मी सिनॅरिओ इमॅजिन करतो की हीच गोष्ट काँग्रेसचं सरकार असतं आणि जर सत्ताधारी आमदाराने केली असती आणि किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षामध्ये असती तर त्यांनी अक्षरशः सत्ताधारी पक्षाचं जिणं हराम करून टाकलं असतं. पण ते काँग्रेस कुठे करताना दिसत नाही. काँग्रेसने विधानसभेत काय रिॲक्शन्स दिल्या, मीडियासमोर बोलले असतील त्याच्या पलीकडे. पण ते जे असतं ना, रस्त्यावर उतरा, त्याच्याबद्दल रणकंदन माजवा आणि हे करा वगैरे, हा तुमचा मूळ स्वभाव नाही का? तुम्हाला आता तो बदलावा लागेल असं नाही. माझं व्यक्तिगत सोडून देऊ, पक्ष म्हणून किंवा आमचे पुढारी आहेत, तुमच्यासारखेच पक्ष आहे, तुम्हीच पक्ष आहात बेसिकली. नाही, मी जेवढं बोलायचं बोलतो. फक्त आता आमचा आवाज शेवटी आपला आवाज आता मोठा होतो, याला हे कारण आहे. हे नसलं तर किती बोललो मी तर कसं जनतेला ऐकू येणार आहे? तुम्ही बरोबर आले तर आमचा आवाज मोठा होईल. तुम्ही बरोबर या, तुम्हाला लक्षात येईल की काँग्रेस सगळं करतोय, आंदोलन करतोय, बोलतोय, स्पष्टपणे भूमिका मांडतायत सगळे. आमचं कामच विरोधी पक्षात राहायचं. हा माईक नाही आमच्याजवळ. नाही, आमचं कामच विरोधी पक्षात राहायचं. तो मुद्दा नाहीये. माझा मुद्दा असा आहे की का विरोधी पक्ष आपल्याला त्या पद्धतीने रस्त्यावर आणि तुम्हाला असं वाटतं का की आता ती भूमिका बदलली पाहिजे? कारण आता नाही, आमचं प्रत्येक जण, मी तर बोलतोच, पण आमचे सगळे नेते बोलतायत, सगळं करतायत. परंतु शेवटी असं आहे की जोपर्यंत मीडिया हा त्याला उचलत नाही तोपर्यंत विषय पुढे जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनेक विषय हे आपण पाहतो की गेल्या काळामध्ये मोठे मोठे विषय, परंतु कुठं काही त्याची प्रतिक्रिया सुद्धा दिसली नाही. आपण अशा अनेक विषयांचं नाव मी घेईल, ते जागेवर दाबले जातात, मीडियात येतच नाही ते. असं जर होत असेल तर शेवटी असं आहे की शेवटी मीडिया अत्यंत महत्वाचा रोल आहे. आम्ही तसं करतो, सोशल मीडियाद्वारे प्रयत्न करत असतो. परंतु शेवटी तुम्ही मीडिया म्हणून जे मुख्य चॅनल्स आहे, हे आहे, यांची साथ खूप गरजेची आहे. नाही, कधी कधी लोक असं म्हणतात की काँग्रेस, बाळासाहेब थोरातांसारखे नेते काँग्रेसमध्ये आहेत की जे असं इमॅजिनच नाही करू शकत की रस्त्यावर उतरून धरणं आंदोलन करतायत किंवा पोलिसांचा लाठीमारच्या समोर जात आहेत किंवा हे आम्ही इमॅजिनच नाही करू शकत. नाही, तुम्ही काय झालंय, पूर्वीचा माझा काळ पाहिला नाही, विद्यार्थी काळातला मी चळवळीतला मुलगा आहे, ते मला माहिती आहे. पण आता पुन्हा त्या रोलमध्ये जायची आज काही अडचण नाही. रस्त्यावर बसण्यामध्ये मला काही अडचण नाही. आणि मी पक्ष नेता होतो त्यावेळी, म्हणजे याचा अध्यक्ष म्हणून आमची आंदोलन सगळ्या पद्धतीनं केलेली आहेत, अजिबात नाही. आणि आता अडचण नाही. पक्षाकरता म्हणून आणि विचाराकरता, तत्वज्ञानाकरता काही करण्याची तयारी माझी आहे, ठामपणे आहे. आणि काँग्रेसचं सुद्धा मी सांगतो तुम्हाला की कधी काँग्रेस अडचणीत, काँग्रेस असं म्हणता, काँग्रेस अडचणीत नाही, तत्वज्ञान अडचणीत आलंय आमचं. आणि ते जे तत्वज्ञान आहे आमचं, ते राज्यघटनेशी निगडीत आहे, मूलभूत तत्वाशी निगडीत आहे, संतांचं आहे, ते शाश्वत आहे आणि ते टिकणार आहे. आज कठीण काळ असेल, काळ बदलणार आहे. किती काही सोडून गेले, काय झालं, काही नाही. आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल की तरच देश चालणार आहे, हे आम्हाला अंतःकरणापासून वाटतं. त्यामुळं आम्ही ते टिकवणार, हे तुम्हाला सांगतो. नवीन पिढी काँग्रेसकडे येते महाराष्ट्रामध्ये. येईल. आता नवीन पिढीमध्ये खूप मोठा बदल दिसतोय. होती हवा, ती हवा कमी होत असताना दिसते. तुम्ही ठीक आहे, आता तुम्ही निर्णय पद्धतीचे फंडे वापरून जिंकताय, ते मशीन बनलंय भारतीय जनता पक्ष इलेक्शन जिंकण्याचं. नाहीतर माननीय पंतप्रधानांचे सुद्धा बनारसला हालच झाले, असं काही नाहीये. आपण जर पाहिलं तर याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे फंडे वापरतायत आणि इलेक्शन जिंकण्याच्या कृती करतायत. निवडणूक आयोग हाताशी धरणं, निवडणूक आयोग निवडायचा कसा, याच्यातून तुम्ही सुप्रीम कोर्ट बाजूला काढून टाकलं. तुम्ही आता जनसुरक्षा, त्याला एक वेगळं नाव त्यांनी दिलं, ते आणलं. तुम्ही जनसुरक्षा जे बिल आणलेलं आहे महाराष्ट्र सरकारने, ते जे आणलंय, हे पुढचं धोरण, हे तर खरं म्हणजे लोकशाहीला तुमचं पॉइझनिंग चालू आहे. स्लो पॉइझनिंग म्हणा, फार तर बरा चाललेलं आहे. हे लोकशाहीचा गळा आवळणारं काम चाललेलं आहे. आणि एक दिवस ही लोकशाही अशा पद्धतीने आपण शेवटी जनतेनं हे ओळखावं लागणार आहे. त्याकरता आम्हाला जनतेमध्ये जावं लागेल.